श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज हा संदेश कदाचित तुमच्यासाठीच आहे. होय, जर तुम्ही सध्या एखाद्या संकटातून जात असाल, मनात असंख्य प्रश्न घेऊन जगत असाल, रात्रभर झोप लागत नसेल, मेहनत करूनही यश मिळत नसेल किंवा सर्व काही संपल्यासारखे वाटत असेल, तर काही क्षण शांतपणे हा संदेश ऐका. कदाचित तुमच्या मनाला हवा असलेला आधार याच शब्दांमध्ये सापडेल. जीवन कधीच एका सरळ रेषेत चालत नाही. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश. पण लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसेच संकट कितीही मोठे असले तरी स्वामींची कृपा त्याहून मोठी असते. अनेकदा आपण देवाला विचारतो, स्वामी, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? पण आपण हे विसरतो की परमेश्वर ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्यालाच अधिक मजबूत बनवतो. जसे सोन्याला अग्नीत तापवावे लागते, तसेच माणसालाही संकटातून जावे लागते. कारण त्या संकटातूनच त्याचे खरे व्यक्तिमत्व घडत असते. प्रिय भक्तांनो, भीती माणसाला आतून कमकुवत करते आणि श्रद्धा माणसाला अशक्य वाटणारेही शक्य करून दाखवते. म्हणूनच स्वामी समर्थांचा एक अमूल्य संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यावर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा पडत नाही. कधी स्वामी आपल्या इच्छा लगेच पूर्ण करत नाहीत, कारण त्यांना आपण जे मागतो ते नाही, तर आपल्यासाठी जे योग्य आहे ते द्यायचे असते. आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी रडत आहात, कदाचित उद्या त्याच गोष्टीबद्दल तुम्ही देवाचे आभार मानाल. म्हणून वेळेवर विश्वास ठेवा आणि स्वामींवरही. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या मनात राग आहे का? कोणाबद्दल द्वेष आहे का? कोणाला माफ करायचे बाकी आहे का? जर उत्तर हो असेल तर आजच त्या ओझ्यातून स्वतःला मुक्त करा. कारण राग सर्वात आधी आपल्यालाच जाळतो. क्षमा ही दुसऱ्यासाठी नसते, ती स्वतःच्या मनाला मिळणारी शांती असते. प्रिय भक्तांनो, नामस्मरणाची शक्ती कधीही कमी समजू नका. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील, तेव्हा डोळे मिटा आणि फक्त मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळूहळू मन शांत होईल, भीती कमी होईल आणि नव्या आशेची एक किरण दिसू लागेल. स्वामींची कृपा नेहमी चमत्काराच्या रूपातच दिसते असे नाही. कधी ती एखाद्या योग्य निर्णयाच्या रूपात येते, कधी एखाद्या चांगल्या माणसाच्या भेटीतून, कधी संकट टळण्यातून आणि कधी संकट सहन करण्याची ताकद देऊन. नेहमी लक्षात ठेवा, जीवनात पैसा आवश्यक आहेच, पण समाधान नसले तर संपत्तीही अपुरी वाटते आणि समाधान असेल तर साध्या जीवनातही आनंद सापडतो. आईवडिलांचा आशीर्वाद, गुरूंचे मार्गदर्शन आणि स्वामींचे स्मरण यापेक्षा मोठी संपत्ती नाही. कोणाचे मन दुखवू नका, गरजूंना मदत करा, सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. तुमचे चांगले कर्म तुमच्यासाठीच एक दिवस आशीर्वाद बनून परत येईल. जर आज तुमच्याकडे काहीच नसल्यासारखे वाटत असेल तर एक गोष्ट आठवा, तुमच्याकडे अजूनही श्वास आहे, आशा आहे, प्रयत्न करण्याची संधी आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. मग निराश का व्हायचे? आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा, वाईट विचार सोडा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा. कदाचित उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल.